नमस्कार. श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय क्रमांक 16 पूर्वार्ध. देव प्रतिमेचे पूजन, पूजनाचे पुण्यफल, शिवलिंगाच्या वैज्ञानिक स्वरूपाचे विवेचन. श्री गणेशाय नमः. ऋषीजन सूतांना म्हणाले, हे साधू शिरोमणे, ज्या योगे समस्त अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते त्या पार्थिव पूजनाविषयी काही सांगा. सूत म्हणाले, विद्वत जन हो, तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे. पृथ्वी अन्न वस्त्रादिक सर्व वस्तू उत्पन्न करते, म्हणून मृत्तिकेपासून बनविलेल्या पार्थिव प्रतिमेचे पूजन केल्याने सर्व दुःखांचे निवारण होऊन इष्ट मनोरथांची पूर्ती होते. ज्यांना प्रतिमा पूजन करावयाचे आहे त्या स्त्री पुरुषांनी नदी, तलाव किंवा विहिरीतील पाण्याखाली असलेली माती आणावी. तिच्यामध्ये सुगंधी द्रव्ये मिसळून ती शुद्ध करून घ्यावी. मंडपात ठेवून ती चांगली मळावी. त्या ओल्या मातीपासून आपल्या आराध्य देवतेची सुंदर मूर्ती बनवावी. ती वस्त्रे, आभूषणे व आयुधादिकांनी युक्त असावी. तिच्यावर दुधाने संस्कार करावेत. पद्मासनावर स्थापन करून त्या प्रतिमेचे आदराने पूजा करावी. ब्राह्मणाने गणेश, आदित्य, विष्णू, पार्वती, शिव किंवा शिवलिंग यांची पार्थिव प्रतिमा बनवून त्यांचे पूजन करावे. इष्टफलप्राप्तीसाठी त्या प्रतिमांची मंत्रोक्त अभिषेकासहित षोडशोपचारे पूजा करावी. घरात स्थापन केलेल्या शिवलिंगाला पावशेर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. शिवालयात मनुष्याने स्थापन केलेले शिवलिंग, देवतांनी स्थापन केलेले शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग याचे पूजन करताना अनुक्रमे 1 शेर, 3 शेर व 5 शेर नैवेद्य समर्पित करावा. त्यामुळे त्या पूजनाचे पुण्य फल संपूर्णपणे प्राप्त होते. अशा प्रकारे 1000 वेळा विधियुक्त पूजन केल्याने ब्राह्मणाला किंवा पूजकाला सत्यलोकी गती मिळते. 12 अंगुले रुंद, 25 अंगुले लांब आणि 15 अंगुले उंच असे जे लोहपात्र किंवा काष्ठपात्र असते त्याला शिव अशी संज्ञा आहे. त्या काष्ठपात्राचा 8वा भाग म्हणजे प्रस्थ. 1 प्रस्थ म्हणजे 1 शेर असा सरळ हिशोब आहे. शिवलिंगाची महापूजा करताना मनुष्याने स्थापन केलेले शिवलिंग, ऋषींनी स्थापन केलेले शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग यांना अनुक्रमे 10 शेर, 100 शेर व 1000 शेर पक्वान्नांचा नैवेद्य समर्पित करावा. देवतांना अभिषेक केल्याने आत्मशुद्धी होते. गंध अर्पण केल्याने पुण्य, नैवेद्य अर्पण केल्याने दीर्घायुष्य, धूप अर्पण केल्याने धन, दीप दाखवल्याने ज्ञान आणि तांबूल समर्पित केल्याने उत्तम भोग प्राप्त होतात. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आराध्य देवतेच्या प्रतिमेला स्नानादी 6 उपचार प्रयत्नपूर्वक अर्पण करावेत. पूजनानंतर जप आणि नमस्कार केल्याने सर्व अभिष्ट फले प्राप्त होतात. म्हणून ज्यांना भोग आणि मोक्षाची इच्छा आहे त्यांनी पूजनानंतर या 2 गोष्टी अवश्य कराव्यात. ज्यांना मानस पूजेची आवड आहे त्यांनीही आपल्या आराध्य देवतेची सर्वोपचारांनी मनोमय पूजा करावी. जो मनुष्य ज्या देवतेची आराधना करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या लोकी जातो. त्याला अन्न देवतांच्या लोकीही उत्तम भोग प्राप्त होतात. हे महर्षींनो, आता मी तुम्हाला देवपूजनाने प्राप्त होणाऱ्या विशेष पुण्यफलांविषयी सांगतो. भूलोकात विघ्नराजेंद्र गणेशाची पूजा केल्याने उत्तम अभिष्ट वस्तूंची प्राप्ती होते. शुक्रवारी श्रावण आणि भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस आणि पौष मासात
शतभिषा नक्षत्र असताना गणपतीची पूजा करावी. देवता आणि अग्नी यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची नित्य पूजा केल्याने मनुष्याला पुत्र प्राप्ती होते. त्याचे सर्व इष्ट मनोरथ सफल होतात. भगवान शंकरांनी निर्धारित केलेल्या तिथी, वार आणि नक्षत्रादिक योगांवर त्या त्या देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारची पापे, दुष्कर्मे व शोक दूर होतात. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालखंडाला वार म्हणतात. तो सर्व वर्णाच्या लोकांच्या कर्माचा आधार आहे. विहित तिथीच्या पूर्व भागात करण्यात येणारी देवपूजा मनुष्याला भोग, ऐश्वर्य प्रदान करते. मध्यान्हीनंतर तिथीचा आरंभ होत असेल तर त्या रात्रीयुक्त तिथीचा पूर्व भाग पितरांच्या श्राद्धादी कर्मासाठी उपयुक्त मानला जातो. त्या तिथीचा नंतरचा दिनयुक्त भाग देवकर्मासाठी प्रशस्त मानला गेलेला आहे. एखादी तिथी मध्यान्हीपर्यंतच असेल तर तिच्यात समाविष्ट असलेल्या सूर्योदयाच्या कालखंडालाच देवकार्यासाठी उपयुक्त मानावे. अशा प्रकारे शुभ तिथी, वार, नक्षत्र या सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून देवपूजन, जप आदी सत्कर्मे करावीत. वेदांमध्ये पूजा या शब्दाला योग्य प्रकारे परिभाषित केलेलं नाही, अर्थात त्याची नेमकी व्याख्या सांगितलेली नाही. पूजायते अनेन इति पूजा अशी पूजा या शब्दांची व्युत्पत्ती आहे. पुहू याचा अर्थ भोग आणि अपेक्षित फलाची प्राप्ती. ज्या कर्माने ही प्राप्ती होते ती पूजा होय. मनोवांछित वस्तू आणि ज्ञान या दोन्हीही अभिष्ट गोष्टी आहेत. सकाम भक्तांना अभिष्ट योग अपेक्षित असतो, तर निष्काम भक्तांना मोक्षप्रद पारमार्थिक ज्ञान हवे असते. म्हणून या दोन्ही गोष्टींची पूर्तता करणारी ती पूजा हाच त्या शब्दाचा समर्पक अर्थ आहे. वेदांमध्ये आणि लोकांमध्ये पूजा या शब्दाचा हा अर्थ विख्यात आहे. नित्य आणि नैमित्तिक कर्माचे पुण्यफल कालांतराने मिळते, पण काम्य कर्माचे अनुष्ठान यथाविधी करण्यात आले तर तात्काळ फलद्रूप होते. पूजन हे नित्य नेमाने व पूर्ण श्रद्धेने करावयाचे सत्कर्म आहे. पूजनाने मनातील मल नाहीसा होतो, पापांचा क्षय होतो, वृत्ती धर्मानुगामी आणि सच्छील होते. पूजनाने आराध्य देवतेची प्रसन्नता लाभून पूजकाच्या सर्व शुभकामना पूर्ण होतात. भगवान शंकरांनी मास, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र, पर्वकाळ आदी सर्व गोष्टींचा सम्यक विचार करून लोकोपकारार्थ विविध देवतांच्या उपासना प्रचलित केल्या आहेत. त्यानुसार त्या त्या मुहूर्तावर त्या त्या देवतांची भजन, पूजनादी आराधना केल्याने उपासकाला अभिष्ट फलप्राप्ती होते. मुनिजन हो, याच मुद्द्याला अनुसरून मी देवतांच्या पूजनाविषयी आणि त्यांच्या पुण्यफलाविषयी थोडे विस्ताराने सांगणार आहे. ही माहिती लक्षपूर्वक ऐका. प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्थीस गणपतीची पूजा केल्याने एका पक्षात म्हणजे पंधरवाड्यात घडलेल्या पापांचा नाश होतो. तिच्या पुण्य प्रभावाने 15 दिवस उत्तम भोग प्राप्त होतील एवढे पुण्यफल लाभते. चैत्रातील चतुर्थीस केलेली पूजा महिनाभराच्या गणेश पूजनाचे पुण्यफल देते. सूर्य सिंह राशीत असताना भाद्रपद मासात चतुर्थीस केलेली गणेश पूजा वर्षभराचे पाप नाहीसे करून मनोवांछित भोग प्रदान करते. श्रावण मासातील रविवारी हस्त नक्षत्रयुक्त सप्तमीस आणि माघ शुद्ध सप्तमीस सूर्यनारायणाचे पूजन केल्याने तेज आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. ज्येष्ठ आणि भाद्रपद मासातील बुधवारी श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशीस आणि अन्य कोणत्याही द्वादशीस भगवान विष्णूंची पूजा केल्याने अभिष्ट संपत्ती प्राप्त होते.
श्रावण मासात श्रीहरींची पूजा केल्याने इष्ट मनोरथ पूर्ण होतात आणि आरोग्य लाभते. 12 महिन्यात पूर्वोक्त 12 वस्तूंचे दान दिल्याने जेवढे पुण्यफल लाभते तेवढेच पुण्यफल एका द्वादशीस केलेल्या विष्णू पूजनाने प्राप्त होते. जो मनुष्य द्वादशीला श्रीहरीच्या 12 नामांची 12 ब्राह्मणांची षोडशोपचारे पूजा करतो, त्यांना भोजन देतो, त्यांच्यावर भगवानांची नित्य कृपा दृष्टी राहते. अशा प्रकारे विभिन्न मुहूर्तावर विभिन्न देवतांची पूजा करताना त्यांच्या 12 नामांनी विप्रपूजन केल्यास त्या त्या देवतांची प्रसन्नता लाभते. अध्याय 16 पूर्वार्ध समाप्त.